प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये येण्याआधी प्रियानो जी भविष्यवाणी करण्यात आली होती त्याबद्दल आपण वाचतच असतो आणि त्याबद्दलची भविष्यवाणी जी प्रभू येशू ख्रिस्त कोणत्या परिस्थितीमध्ये येणार आहे तर ते देखील प्रियानो आपल्याला चांगलं ठाऊक आहे. आणि म्हणून आज जो जुन्या करारातून शास्त्रभाग घेतलेला आहे की जो आपण या ठिकाणी वाचला आत्ता, जुन्या करारामध्ये यशाचं पुस्तक 9 अध्याय आणि 2 वचन त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, अंधारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे, मृत्यू छायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रकाश पडला आहे. अंधारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रयोजन आपण जसे आज लाईट्स म्हणतो तसल्या लाईट्स नव्हत्या आणि म्हणून ते अंधारामध्ये जीवन जगत होते. तिथे इलेक्ट्रिसिटी नव्हती, परंतु त्या ठिकाणी साध्या कॅन्डल्स किंवा त्या ठिकाणी दिवे असे होते आणि ते सगळे अंधारामध्ये होते आणि त्यांच्यावर एक मोठा प्रकाश पडला आहे. अशा गोष्टींबद्दल यशा म्हणत नाही आहे. तो कुठल्याही प्रकारच्या इलेक्ट्रिसिटी किंवा बल्बबद्दल तो बोलत नाही आहे की तिथं कुठल्याही अंधार असण्याची कारणं जी आहेत तो सांगत नाही आहे. परंतु अंतःकरणामध्ये, बुद्धीमध्ये आणि अवतीभवती प्रियानो सर्वत्रच अंधार होता. त्यांना समजत नव्हतं ते काय करत आहेत आणि कुठे चाललेलं आहे हे जग. त्यांच्या जीवनामध्ये प्रियानो अंधार होता. ते जरी मोठमोठे दिवे घेऊन त्या ठिकाणी बसले होते तरी देखील प्रियानो त्यांच्या अंतःकरणामध्ये पापामुळे अंधकार होता आणि त्या अंधकाराच्याच प्रियानो सर्व कृतींमध्ये ते गुंतले गेलेले होते. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला परमेश्वर आपला पुत्र पाठवेल त्यावेळेला त्यांच्या जीवनामध्ये फार मोठा प्रकाश पडणार आहे आणि त्यांना स्वतःचं जीवन दिसणार आहे. आणि इतर जे आपण जगातले लोक आहोत, आपण कुठल्या परिस्थितीमध्ये चाललेलो आहोत, आपण कसं करत आहोत, देवाला वाईट वाटणाऱ्या गोष्टी आपल्याकडून होत आहेत याची जाणीव प्रकाश आल्यानंतर त्यांना समजणार आहे. ती भविष्यवाणी यशा या ठिकाणी सांगत आहे. आणि म्हणून प्रियानो तो म्हणत आहे 2 वचनामध्ये की अंधारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला. यशा सांगत आहे की प्रकाश येणार आहे जगामध्ये. लोक अंधारामध्ये चालत आहेत. त्यांचं जीवन जे आहे, दैनंदिन जीवन जे आहे इतकं पापमय झालेलं आहे की त्यांचं संपूर्ण जीवनच नाही, त्यांची कृतीसुद्धा परमेश्वर पाहते की अंधारात साचपडत चाललेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये प्रकाश येणार आहे. आणि तिथं म्हटलेलं आहे प्रियानो, लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे आणि मृत्यूछायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांचा प्रकाश पडला आहे. मृत्यूछायेमध्ये ते चाललेले आहेत. यशा एका बाजूला म्हणत आहे प्रियानो, लोक अंधारामध्ये आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रकाश नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेला या जगामध्ये येतो त्यावेळेला प्रियानो हे 2 वचन जे आपण वाचलेलं आहे की जे नवीन करारामध्ये योहान शुभवर्तमान 8 अध्याय आणि 12 वचनामध्ये तो म्हणत आहे, पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, काय म्हणाला? मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही. यशा म्हणत आहे जगामध्ये अंधार आहे, लोक अंधारामध्ये चालत आहेत, मृत्यू छायेमध्ये त्या ठिकाणी ते जगत आहेत. कधी आपला प्राण जाईल अशा परिस्थितीमध्ये त्यांचं जीवन चाललं आहे. परंतु नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये आल्यानंतर तो म्हणत आहे की मीच जगाचा प्रकाश आहे. जगाचा प्रकाश मीच आहे. आय एम द लाईट ऑफ द वर्ल्ड. जगामध्ये प्रियानो कदाचित आजची परिस्थिती देखील त्यावेळेच्या लोकांसारखीच किंवा त्यापेक्षाही भयंकर आज आपल्याला अनुभवायला मिळत असेल.
नुसती राजकीय परिस्थितीच नाही प्रियानो, काही लोक म्हणतात होय आपल्या भारत देशामध्ये आपला देश कुठं चालला आहे आपल्याला काय कळत नाही. भयंकर रीतीने त्या ठिकाणी सर्व अनैतिकता, वाईट गोष्टी, भ्रष्टाचार मनाला वाटेल तसं प्रत्येकजण त्या ठिकाणी करत आहे. अगदी तशीच परिस्थिती जुन्या करारामध्ये प्रियानो त्यावेळेला होती, येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये होती आणि आज देखील आहे. परंतु प्रकाश म्हणून जर कोणी आहे तर तो फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियानो. परमेश्वराने जगामध्ये एवढ्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्ताला तर पाठवलेलं होतं की हे पापाच्या दलदलीमध्ये अडकलेले लोक पापी जीवन जगत असताना प्रत्येक कृती त्यांची जी आहे ती परमेश्वराच्या अंतःकरणाला ठेच लागणारी होती. त्यांना समजत नव्हतं ते काय काय करत आहेत. सुरुवातीचं पाप परमेश्वराने जर पाहिलं तर ते फक्त आदम आणि हवा यांनी एक छोटंसं पाप म्हणता येईल प्रियानो, पण ते पापच होतं. पण त्याच पापामधून प्रियानो पुढे जाऊन जगामध्ये इतकी भयंकर गोष्टी प्रियानो सुरू झालेल्या आहेत की आजच्या काळामध्ये सुद्धा प्रियानो आपल्याला असं वाटतं की माणसाला माणुसकी देखील राहिलेली नाही. आता तो एकमेकांवर प्रेम तर करणं दूरच, तो त्या ठिकाणी त्याचा सन्मान देखील करत नाही किंवा समोरच्या व्यक्तीला माणूस म्हणून सुद्धा तो जगू देत नाही. जे काय आहे ते मी आहे आणि माझं घर आहे एवढ्यापुरतंच त्याचा विचार आता झालेला आहे. एक फळ त्या ठिकाणी खाल्लं आणि ते अंधारामध्ये प्रियानो गळून गेले आणि आता संपूर्ण रीतीने जुन्या करारामध्ये आपण पाहतो की त्या अंधारामध्येच ते जीवन जगत होते. पण नवीन करारामध्ये ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होतो तो प्रकाश आता त्यांच्याकडे आला होता आणि येशू ख्रिस्त म्हणत आहे की मीच जीवनाचा जगाचा प्रकाश आहे. पुढे तो म्हणतोय जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच. तुमच्या पवित्र शास्त्रात च शब्द आहे का? तो अंधारात चालणारच, चालणार नाही म्हटलेलं नाहीये, च शब्द लावलेला आहे. म्हणजे काय, जो कोणी माझ्या जीवनामध्ये प्रकाश देणारा व्यक्ती आहे तो कदाचित आपला गुरु असू शकतो, तो कदाचित आपला बाप असू शकतो, आपली आई असू शकते. परंतु हे लोक आपल्या जीवनामध्ये ज्ञानाचा किंवा इतर गोष्टींचा प्रकाश टाकतील, परंतु पापी स्वभाव, मी जे काही करत आहे, माझा ज्या गोष्टींमध्ये माझा जन्म झालेला आहे ते पाप दाखवण्याची कृती फक्त परमेश्वर आणि त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हाच प्रियानो एक मोठा प्रकाश आहे की तो जर आपल्या जीवनात प्रकाश आला तर पापाची कृती आणि पापाचं जीवन आणि आध्यात्मिक जीवन याबद्दल प्रियानो आपल्याला माहिती मिळते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तो अंधारात कधीच चालणार नाही. कोण? जो मला अनुसरतो. मी जे काही करत आहे, मी जे काही तुम्हाला सांगत आहे, येशू ख्रिस्त म्हणत आहे त्याप्रमाणे जर तो वागणारा आहे तर त्याच्या जीवनामध्ये कधीही तो अंधारामध्ये चालणार नाही, तो पापामध्ये राहणार नाही, तो पापमय कृती करणार नाही. त्याचे विचार सर्व काही अगदी शुद्ध प्रकाशामध्ये जसं काही आपल्याला दिसतं प्रियानो त्या प्रकारे त्याचं जीवन त्याला त्याच्या मार्गामध्ये त्याला सहाय्य करणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त आणि देवाच्याच गोष्टी प्रियानो आपल्या जीवनामध्ये प्रकाश देणारे आहेत. माझा प्रियानो आज यामध्येच पहिला मुद्दा आहे हा की प्रकाश हा आपल्या लोकांकडे आलेला आहे. सुरुवातच जर बघितली तर उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जर आपण पहिला अध्याय काढला, उत्पत्तीचं पुस्तक त्याचा पहिला अध्याय 2रं वचन काय म्हटलेलं प्रियानो, 2 पासून 5 पर्यंत आपण वाचूया. उत्पत्तीचं पुस्तक पहिला अध्याय 2 पासून 5 पर्यंत. कोणी वाचेल? 1 पासून वाचलं तरी हरकत नाही. थँक्यू.
वचन म्हणत आहे प्रियानो, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता. पृथ्वी कशी निर्माण झाली पवित्र शास्त्र सांगत नाही. पृथ्वी कशी निर्माण झाली? पृथ्वी तिथं आहे, या वचनामधून दिसत आहे. पृथ्वी तिथं आहे आणि ती संपूर्ण एक पाण्याचा गोळा म्हणून त्या ठिकाणी आहे प्रियानो. तिथं जमीन पण नाही आहे आणि तो पाण्याचा जो गोळा आहे त्या गोळ्यावरती, पाण्यावरती प्रियानो तिथं म्हटलेलं आहे, पृथ्वी आकारविरहित व शून्य होती आणि जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपळत राहिला होता. त्या गोळ्यावरती, पाण्याच्या गोळ्यावरती देवाचा आत्मा तळपळत राहिलेला आहे. तो रक्षण करत आहे प्रियानो. अंधार आहे तिथं अंधार आहे, पण तरी देवाचा आत्मा प्रियानो त्या ठिकाणी तळपळत राहिलेला आहे, संरक्षण करत आहे प्रियानो. तो विशेष पुढं काय म्हटलेलं आहे प्रियानो? 3रं वचन, तेव्हा देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला, तो चांगला आहे. आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून काय केले? वेगळे केले. प्रकाश जिथं आला तिथं अंधकार प्रियानो निघून गेलेला आहे. मी दरवेळेला हे उदाहरण देतो आणि मला ते फार आवडतं प्रियानो. काय की समजा या ठिकाणी आपण एखाद्या खोलीमध्ये आहे आणि त्या ठिकाणी अंधार आहे, रात्रीची वेळ आहे, लाईट पण गेलेले आहेत, इन्व्हर्टर नाही आहे काही लोकांच्या घरामध्ये, आणि तिथं जर अंधार आहे तर एक छोटीशी माचीसची काडी देखील प्रियानो काय करेल? पेटवल्यानंतर त्या खोलीमध्ये जो अंधार असतो तो काय होईल? अंधार निघून जातो. ज्यावेळेला माचीसची काडी पेटवली जाते त्यावेळेला प्रियांनो त्या माचीसच्या काडीमधून जेवढा काही प्रकाश मिळतो तेवढ्याशा प्रकाशामुळे ती खोली जी आहे, लहान असू द्या मोठी असू द्या, त्या ठिकाणी प्रकाश आपल्या डोळ्यांना दिसतो प्रियांनो आणि अंधकार त्या ठिकाणून निघून जातो. असं कधी होत नाही प्रियांनो की माचीसची काडी पेटवल्यानंतर आपल्याला सांगावं लागतं की अंधारा आता बाजूला हो रे बाबा, आम्ही प्रकाश घेऊन आलोय आता. असं सांगावं लागतं का? जिथं प्रियांनो प्रकाश येतो मग तो अगदी माचीसच्या काडी एवढा का असू द्या, छोट्याशा बर्थडेच्या दिवशी कॅन्डल जे वापरतात तेवढी छोटीशी कॅन्डल का असू द्या, किंवा आजच्या काळामध्ये जर म्हणायचं प्रियांनो LED बल्ब अगदी बारीक असतो, LED बल्ब छोटासा, तो जरी देखील त्या ठिकाणी पेटला तर घरातला अंधार प्रियांनो हा लगेचच निघून जाणार आहे. परमेश्वराने त्या ठिकाणी अंधकार होता आणि त्या अंधकारामध्ये प्रियांनो त्याने प्रकाश आणलेला आहे आणि प्रकाशाच्या वेळेला अंधकार निघून गेलेला आहे. तो अंधकार त्यावेळेला त्याने काढून टाकला आणि पृथ्वीवरती प्रियांनो त्या ठिकाणी प्रकाश आणि अंधकार यांना देवानेच वेगळं केलेलं आहे. जिथे प्रकाश आहे तिथं अंधकार राहू शकत नाही. आणि अंधकार जर घालवायचा असेल तर प्रकाश येणं गरजेचं आहे. अंधकाराला कोणीही स्वतःहून ढकलू शकत नाही, बाजूला काढू शकत नाही, त्याला प्रकाश आणणं गरजेचं आहे. प्रकाशाशिवाय अंधकार कधी जाणार नाही. आपल्या जीवनामध्ये प्रियांनो जर कुठल्याही प्रकारे पापामुळे प्रियांनो जर अंधार आलेला आहे तर देवाचं वचन हे प्रकाशासारखं आहे. आणि प्रियांनो तो प्रकाश, ते वचन ज्यावेळेला एखादा विश्वासू वाचतो त्याच्या अंतःकरणामध्ये प्रकाश पडणार आहे, त्याला समजणार आहे, जाणीव होणार आहे, अरे मी काय करत होतो. प्रभू येशू ख्रिस्त हे प्रियांनो प्रकाश म्हणून जगामध्ये आला. आणि म्हणून प्रियांनो नवीन करारात आपण वाचत आहोत योहान कृष्णवर्तमानामध्ये 8वा अध्याय आणि त्याचं 12 वचनामध्ये मीच जगाचा प्रकाश आहे. याच्यामध्ये आणखीन एक जो शब्द मला जोर द्यायचा आहे की 12 वचनामध्ये तो म्हणत आहे, पुढे येशू त्यांना म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे.
ट्रू ऑर फॉल्स? मी जगाचा प्रकाश आहे. ट्रू ऑर फॉल्स? होय का बरोबर खोटं सांगा ना. मी जगाचा प्रकाश आहे. बरोबर आहे. चूक. मी जगाचा प्रकाश आहे असं म्हटलंच नाही. हा, मीच 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 असं ओरडायला पाहिजे होतं सगळ्यांनी आतापर्यंत, पण कोणीच बोलत नाहीये. हो, गुबू गुबू गुबू. ताबडतोब म्हटलं पाहिजे. याचा अर्थ काय होतो प्रियांनो? जगात मध्ये जर प्रकाश कोणी आहे तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मीच, दुसरं कोणी नाही. दुसरं कोणी नाही, मीच आहे. इतकं ठाम रीतीने, अथॉरिटिव्ह रीतीने बोलणारा फक्त येशू ख्रिस्त, दुसरा कोण नाही प्रियांनो. कारण तो खरा आहे. ही इज द ओरिजिनल वन. जगाचा प्रकाश तोच आहे. दुसरं कोणी प्रियांनो आपल्या जीवनातला अंधकार काढू शकत नाही. आपलं पाप प्रियांनो आपल्यापासून दूर करू शकत नाही. फक्त तो म्हणतो मीच आहे. आज खरा प्रकाश बाजूला ठेवलाय लोकांनी आणि आपले लायटर घेतात, फुलबाजी घेतात, LED बल्ब घेतात आणि म्हणतात हाच आमचा प्रकाश आहे. कसं वाटेल मूर्खपणा. एवढा मोठा सूर्य बाजूला ठेवायचा आणि घरामध्ये कुठंतरी लायटर, गॅस, मेणबत्ती, मोबाईलचा टॉर्च, हे सगळे म्हणायचे हे प्रकाश आहेत. जगातले जेवढे देव म्हणून प्रियांनो म्हणतात ना, हे सगळे LED बल्ब सारखे आहेत, एवढे एवढेशे आहेत. कुठं? आपला देव सूर्य जो आहे त्याचा जेवढा प्रकाश आहे त्याच्या समोर कुठलाही प्रकाश टिकू शकत नाही. आणि त्या सूर्याच्या प्रकाशामुळेच मानवाने हे छोटे छोटे LED बल्ब बनवलेले आहेत. त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये जर तो सूर्य नसता प्रियांनो तर या माणसांना हे छोटे छोटे उद्योग करताच आले नसते. तो प्रकाश आहे तो जगामध्ये आला आणि म्हणून या लोकांनी काय केले? स्वतःचे देव घडवले छोटे 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 आणि ते म्हणतात हेच आमचे देव आहेत. अरे तो प्रकाश राहायला बाजूला. तो प्रकाश सगळ्यांवर झळकत आहे. पण पापाने लोकांनी काय केलेलं आहे? त्यांच्या जीवनात पाप एवढं झालेलं आहे की आपल्या स्वतःचं जीवन, आपल्या प्रियजनांचं जीवन पापाच्या तंबूमध्ये स्वतःला कोंडून ठेवलेला आहे. आणि आपल्या घरातल्या लोकांना सांगतात हे बघ हा आपला देव आहे बरं का. त्या तंबूच्या बाहेर एवढा मोठा प्रकाश पडलेला आहे त्याच्याकडे ते लक्ष देत नाही. परंतु तंबूमध्ये कुठल्याही प्रकारे ते प्रकाशाला येऊ देत नाहीत. परंतु ते घरामध्ये छोटे छोटे बल्ब पाणी दाखवतात आणि घरातल्या मुलांना शिकवतात हे आपले देव आहेत, हे आपले देव आहेत. तो खरा प्रकाश बाहेर आहे. तो खरा प्रकाश बाहेर आहे प्रियांनो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जोर देऊन त्यावेळेला म्हणत होता आणि आज तो बोलणार नाही. पण आज तुम्ही जो त्याचा प्रकाश म्हणून प्रियांनो या जगामध्ये वावरत आहात, तुम्हाला आणि मला ओरडून सांगणं गरजेचं आहे की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच. च च च शब्द आलेला आहे प्रियांनो. लक्ष द्या त्याकडे. बरेच लोक त्याकडे लक्ष देत नाहीत. हे च शब्द, एक शब्द जो आहे फार मोठा फरक आणून टाकतो प्रियांनो. तुम्ही एवढं जरी प्रियांनो ठाम रीतीने जगातल्या लोकांशी जर बोलायला लागलात, या एका शब्दामध्ये च शब्द जो आहे त्याच्यावर जोर देऊन तुम्ही सुद्धा बोलायला लागलात, त्यांच्या जीवनामध्ये प्रियांनो तुम्ही प्रकाश पाठवत आहात. आणि हे तुम्ही फक्त कार्य करतात असं नाही, तर देवाचा आत्मा तुमच्या बरोबर कार्य करून बारीकसं छिद्र जे त्यांचं अंतःकरण कठीण झालेलं आहे एवढं सांगून प्रियांनो तुम्ही सर्व काही देवाच्या हातामध्ये सोपवून देता. बाळ म्हणून तो जन्माला आला. त्याने स्वर्ग सोडलं. देवाची उपस्थिती त्या ठिकाणी प्रियांनो जिथं मोठा प्रकाश आहे, ज्या देवाने प्रकाश घडवला, विचार करा ह्या सूर्याला ज्या देवाने घडवलं प्रियांनो तो देव किती मोठा आहे. आणि मी दरवेळेला सांगतो प्रियांनो,
हा जो सूर्य तुम्ही म्हणता, शास्त्रज्ञ म्हणतात किती आपण बाहेर गेलो आता तरी कधी कधी काय होतं दुपारपर्यंत, आता थंडीचे दिवस आहेत पण बाहेर गेल्यानंतर सुद्धा दुपारी काय होतं कधी कधी लगेच गरम व्हायला लागतं. हा एवढासा सूर्य आहे बरं का, पण हा सूर्य इतका छोटा आहे बाकीच्या सूर्यांच्या तुलनेमध्ये की धुळीचा छोटासा कण जर आपण मायक्रोस्कोप खाली जर बघितला, धुळीचा कण तेवढा छोटा हा सूर्य आहे. याच्यापेक्षा भले मोठे सूर्य आज ह्या अंतराळामध्ये आहेत प्रियांनो. याच्यापेक्षा लाखो पटीने मोठे सूर्य अंतराळामध्ये फिरत आहेत. आपल्याला फक्त हा एक सूर्य माहिती आहे की जो धुळीच्या कणासारखा आहे. मग आता विचार करा, जर या सूर्याच्या लाखो पटीने कितीतरी सूर्य आहेत, आणि ते सूर्य कोणते आहेत माहिती आहे का? रात्रीच्या वेळेला तारे जे दिसतात ना आपल्याला, ते आपण म्हणतो तारे तारे, तारे नाही आहेत ते. त्यामध्ये प्रियांनो कितीतरी लांब अंतरावरती ह्या सूर्यापेक्षा मोठे सूर्य आहेत आणि ते त्याचा प्रकाश आपल्यापर्यंत सोडत आहेत. हे मी नाही सांगत, शास्त्रज्ञ सांगतात. त्यातले काही सूर्य मरून पण गेलेले आहेत, पण त्याचा प्रकाश आपल्यापर्यंत येण्यासाठी हजारो आणि लाखो वर्ष लागत आहेत आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी. इथून जसा टॉर्च मारला तर तिथपर्यंत जायला फार कमी सेकंदापेक्षा फ्रॅक्शन सेकंद पटकन जाईल, पण थोड्याशा अंतरावरून लाईट सोडला तर त्याला थोडासा वेळ लागेल. पण हे सूर्य इतके मोठे आहेत की त्याचा प्रकाश आपल्यापर्यंत येण्यासाठी लाखो वर्ष लागत आहेत. मग विचार करा, ह्या सर्व विश्वाला बनवणारा जो देव आहे, की जो प्रकाश आहे तो किती मोठा असू शकतो प्रियांनो. ती कल्पना करू नका, पण विचार करा, तेवढा मोठा देव आत्म्याच्या रूपाने मानवाचं रूप धारण करून जगात खाली आलेला आहे. आता तो विचार करा, तो किती मोठा आहे याचा विचार करू नका, पण एवढे मोठा देव जो आहे तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रियांनो मानवाचं रूप धारण करून बारीक प्रकाशासारखा आला आणि त्यांना तो सांगत आहे, मीच जगाचा प्रकाश आहे. खरा प्रकाश मी इथं तुमच्यापर्यंत आलेलो आहे. या वचनाकडे प्रियांनो लक्ष देणं गरजेचं आहे. जगामध्ये प्रकाश आला. योहान काय सांगतो प्रियांनो? योहानाचं शुभवर्तमान पहिला अध्याय, योहानाचं शुभवर्तमान पहिला अध्याय 1 ते 5 वचन काय म्हटलेलं आहे? कोणी मोठ्याने वाचेल? योहान कृष्ण शुभवर्तमान पहिला अध्याय 1 ते 5 वचन. येस, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. आणि तोच कोण आहे प्रियांनो? येशू ख्रिस्त, शब्द. पण पुढे काय म्हटलेलं आहे प्रियांनो? 3रं वचन, सर्व काही त्याच्याद्वारे झाले. कोणाच्या द्वारे? जो ख्रिसमस म्हणून साजरा करतोय आपण, ते बाळ म्हणून प्रियांनो काही लोकांना पाहायचं असतं. त्या बाळाच्या द्वारे सर्व काही घडलेलं आहे. तो म्हणतो तो बाळ होण्याआधी प्रियांनो देव म्हणून होता. स्वर्गामध्ये स्वर्गीय पित्याबरोबर त्या ठिकाणी होता आणि त्याने ते घडवलेलं आहे. म्हणजे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जिथे प्रियांनो आपण प्रकाश म्हटलेला आहे, तो प्रकाश तिथे होता आणि त्या प्रकाशाला आता बारीक करून त्याने मानवाचं रूप धारण करून गवाणीमध्ये प्रियांनो या ठिकाणी त्याला पाठवलेलं आहे. आणि मागी लोकांनी देखील प्रियांनो ताऱ्याच्या शोधाच्या मार्गदर्शनानुसार ते तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. तोच प्रकाश म्हणून त्यांना दिसत होता. पण पुढे योहान काय म्हणतो प्रियांनो? सर्व काही त्याच्याद्वारे झाले, जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. म्हणजे आज भूतलावरती जे काही दिसत आहे प्रियांनो तुम्हाला आणि मला,
कदाचित काही गोष्टी मानवाने बनवलेल्या असतील. मी मागाशी जसं म्हटलं प्रियानो, हा माईक म्हणा, लॅपटॉप म्हणा, मोबाईल म्हणा, कागद म्हणा, जे काही आज तुमच्या समोर दिसत आहे किंवा सृष्टी दिसत आहे, ती सर्व त्याच्याद्वारे निर्माण झालेली आहे. आणि त्याच्याद्वारे काही झालं नाही असं नाही, जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. 4थं वचन, त्याच्या ठाई जीवन होते आणि ते जीवन मनुष्य मात्राचा काय होते? जीवन होते त्याच्या ठाई. ते बाळ म्हणून प्रियानो जगामध्ये आलेलं आहे, पण त्याच्यामध्ये जीवन तर होतं, मग आमच्यामध्ये सुद्धा जीवन आहे. अरे पण तो जो प्रकाश म्हणून जगात आला होता, ते प्रकाश ज्याच्या जीवनामध्ये जाईल त्याला त्या ठिकाणी प्रियानो खरं जीवन जगायला मिळणार आहे, पापामधलं नाही, एक आशीर्वादित जीवन. पण काय झालं प्रियानो, ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते, तो प्रकाश अंधकारात प्रकाशतो, तरी अंधकाराने त्याला ग्रासले नाही. तो लोकांमध्ये आला, तो अंधारामध्ये आला. अंधारामध्ये म्हणजे काय? राहुट्या ठोकून घेतलेल्या आहेत पापाच्या. प्रत्येक माणसाने स्वतःचा तंबू करून घेतलेला आहे आणि त्या तंबूमध्ये तो राहतो प्रियानो, पापाचा तंबू. तिथं अंधकार आहे. पण अशा प्रियानो तंबूमध्ये, जगातला हा तंबू एक इतका मोठा आहे पापाचा, की त्या पापाच्या प्रियानो तंबूमध्ये, जगामध्ये लाईट, प्रकाश म्हणून येशू ख्रिस्त आला, पण अंधकाराने त्याला ग्रासलं नाही. नाही 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 म्हणतात, हा नको आम्हाला, याला बाहेर काढा. हा आल्यानंतर आम्हाला आमचं पाप दिसतंय, आम्हाला आमच्या कृती वाईट दिसून येत आहेत, तो आम्हाला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सोडायला लावत आहे, आम्हाला नको. आता हे ज्या वेळेला योहानाने लिहिलं, त्यावेळेला येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान होऊन निघूनही गेला होता. 30-40 वर्ष झाली आणि मग योहान म्हातारा व्हायला लागला होता. आणि मग त्याला आठवतंय ते सगळं, की होय येशू ख्रिस्ताने काय काय सांगितलं आणि त्याने काय काय केलं होतं आणि लोकांनी त्याला किती त्रास दिला, हे सगळं तो समजून घ्यायला लागला. आणि मग त्यांनी लिहायला सुरुवात केली. आणि म्हणून तो म्हणत आहे, त्याच्या ठाई जीवन होते, ते जीवन मनुष्य मात्राचे प्रकाश होतं, तो प्रकाश अंधारात प्रकाशतो, तरी अंधकाराने त्याला ग्रासले नाही. अरे आपल्याकडे अंधार जर आहे आणि प्रकाश जर आपल्यामध्ये आलेला आहे, तर आधी त्या प्रकाशाला धरावं त्यांनी. अरे बरं झालं आम्हाला तू दाखवलंस आमचं जीवन कसं आहे म्हणून. म्हणून त्यांनी तो प्रकाश आपल्या जवळ घ्यायला पाहिजे होता, म्हणजे ग्रासलं पाहिजे होतं. पण तसं न करता त्या प्रकाशाला त्यांनी नाकारून टाकलेलं आहे. जगामध्ये अंधार आहे, देवाने प्रकाश पाठवला, पण लोकांना नको आहे तो प्रियानो. आज ख्रिस्ती लोक किंवा विश्वास ठेवणाऱ्यांच्या जीवनामध्ये देखील अशीच गत आहे प्रियानो. जे त्या काळामध्ये जीवन जगत होते त्याच्यापेक्षा भयंकर आणि पापमय जीवन आज देखील लोक जगत आहेत. त्यांना पवित्र शास्त्र वाचायला नको. वाचलं तर प्रियानो ते म्हणतात आम्हाला समजून येईल ह्याच्यामध्ये काय, आम्हाला काही गोष्टी सोडाव्या लागतील, आमच्या सवयी बदलायला लागतील. मी नुसतंच व्यसनाबद्दल म्हणत नाही आहे प्रियानो. काही लोकांना दारू, सिगरेट, तंबाखू, गुटखा, डोळ्याचं व्यसन, तोंडाचं व्यसन, कानाचं व्यसन, ह्या सगळ्या गोष्टी बायबल आपल्याला दाखवते हे पाप आहे. कारण ज्या वेळेला ते आपण वाचतो त्यावेळेला प्रियानो आपलं जीवन त्या ठिकाणी दिसून येतं आणि आपल्याला आत्मा सांगत असतो, हे बघ देवाने, येशू ख्रिस्ताने हे सांगितलेलं आहे आणि हे तुझ्या जीवनामध्ये आहे, तर तुला हे सोडून द्यायचं आहे. आणि माणूस म्हणतो नाही नाही नाही, हे ठेवून टाका, बायबलच ठेवून टाका, मला माझ्या सवयी बदलता येणार नाही, माझं जीवन माझा बदलता येणार नाही. नाताळासाठी प्रियानो आपण कदाचित चर्चमध्ये येऊ, आपलं घर चांगल्या रीतीने डोके रोशन करू प्रियानो, सुंदर रीतीचे कपडे आपण घालू, पण अंतःकरणामध्ये अजूनही अंधकार आहे प्रियानो. बाहेर तारा लावू आपण प्रियानो, सुंदर लाइटिंग करू, पण आतमध्ये तो प्रकाश येऊ द्यायचा नाही. त्या प्रकाशाला आतमध्ये एंट्री नाही आहे. असं ख्रिस्ती जीवन काही लोक जगत आहेत. उदाहरण म्हणून प्रियानो, मला माहीत नाही तुमच्या जीवनामध्ये हा अनुभव आला आहे का नाही, पण आमच्याकडे
कधीकधी एक काळ मध्येच रात्रीच्या वेळेला पाणी प्यायला आपण जर किचनमध्ये आलो आणि लाईट लावला तर काय होत असेल? पाणी प्यायला किचनमध्ये आलो आपण आणि लाईट लावला तर काय दिसतं तुम्हाला? काय दिसतं सांगा ना, काय दिसतं तुम्हाला? मोठ्याने सांगा, मला ऐकायला यायला पाहिजे. प्रकाश दिसतो, चांगली गोष्ट आहे. अजून काय दिसतं लाईट लावल्यानंतर? हां, कॉक्रोच दिसतात. आमच्याकडे होता एक काळ, पाळकीनबाई वैतागून मला दरवेळ पडायचं, अहो काहीतरी औषध आणा भयंकर, आणि मग हे औषध आणा ते औषध आणा, मग त्याला लावायचं, मग ते निघून जातात. बरेच दिवस काहीच राहत नाही, बरेच महिने काही राहत नाही. परत त्या औषधाचा इफेक्ट संपला की परत दिसतात ते कुठंतरी एखाद दुसरं. ते एखाद दुसरं दिसलं की परत असं वाटतं अरे काय हे. पण ते लाईट लावल्यानंतर कॉक्रोच असे बघतात का तुमच्याकडे? काय करतात? हां, का तुम्ही त्यांना हाकलता का असं असं करता का? म्हणून पळून जातात ते. का पळतात ते? त्यांना प्रकाश आवडत नाही. तुम्ही जसं लाईट लावताल ते झुर्र इकडे तिकडे तिकडे कुठेतरी अंधारामध्ये जाऊन बसायचा प्रयत्न करतात. तुम्हाला हाकलायची गरज नाही आहे. ते कॉक्रोच जे आहेत, झुरळं जे आहेत, मराठीत शब्द सांगो, कॉक्रोच झुरळ जे आहे ते कुठंतरी अंधार जिथं आहे तिथं पटकन जाण्याचा प्रयत्न करतं. त्यांना प्रकाश आवडत नाही. त्यांचं वास्तव्य पण कुठं असतं माहिती आहे का? अंधारामध्येच, कोपचाडामध्ये अंडी दिलेली असतात, पिल्लं तिथं असतात, अंधारामध्ये असतात ते. त्यांना प्रकाश आवडत नाही. जशी तुम्ही लाईट लावताल, लाईट लावल्या लावल्या तुम्हाला सांगायची गरज नाही आहे त्या झुरळांना, आम्ही लाईट लावली बरं का, ते पण म्हणतो ओके थँक्यू चाललो आम्ही. असं नाही म्हणत ते. लाईट लावले की झपकन पळतात ते इकडे तिकडे तिकडे. त्यांना मारायचा जरी प्रयत्न केला तरी हातात सापडत नाहीत, इतके लगेचच जातात. आमच्याकडे ती मच्छरची बॅटच घेऊन आम्ही कधी असतो तिथं, की त्यांना तिथं टाक टाक टाक, पण फार भयंकर वास. झुरळ हसायला येतं आपल्याला, पण ज्या वेळेला देव प्रकाश म्हणून त्याचं वचन पाठवतो, बायबल वाचतो, तुम्ही आणि मी त्या झुरळासारखे वागतो प्रियानो. त्या झुरळासारखे प्रियानो, देवाचं वचन आपल्यापर्यंत आलं की आपण ताबडतोब म्हणतो नाही 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 हे माझ्यासाठी नाही आहे, अरे नाही नाही नाही, आपण लगेचच अंधाराचा प्रियानो आश्रय घेतो. खुद्द बाळ म्हणून जगामध्ये तो आला. 2023 वर्ष झालेले आहेत. प्रकाश त्यावेळेचा प्रियांनो जर छोटा म्हणून म्हटलं तर 2023 मध्ये आता तो प्रकाश किती मोठा झालेला आहे. पण अजूनही जर आपल्या जीवनामध्ये अंधकार आहे, फार वाईट गोष्ट प्रिया. ख्रिसमस नाही साजरा झालेला. ख्रिसमस त्या माणसाचा साजरा होईल की ज्या वेळेला आपलं अंतःकरणमध्ये प्रियानो जो अंधार आहे त्याला आपण उघडं करून देवाला सांगू, होय प्रभू येऊ दे तुझं वचन, मी माझ्या अंतःकरणातला अंधकार पूर्ण घालून टाकायला तयार आहे आणि तुझा प्रकाश मी स्वीकारायला तयार आहे. जो व्यक्ती प्रियानो असं करतो, देवाच्या वचनाचा स्वीकार करतो, आपल्या अंतःकरणामध्ये प्रियानो तो प्रकाश पाडू देतो, परमेश्वर त्या मनुष्याच्या जीवनामध्ये प्रकाश तर पाडतोच पाडतो. पण आणखीन एक गोष्ट होती माहिती आहे का तिथे? तो तुमचं अंतःकरण जे अंधारामध्ये होतं ते काचेसारखं प्रियानो आता पारदर्शक करतो आणि त्यामध्ये आरशासारखं प्रियानो कार्य सुरू होतं की तिथं त्याचा प्रकाश अंतःकरणात पडून आता तो प्रकाश दुसऱ्यांवर पडत असतो. देवाचं हे विशेष कार्य प्रियानो. जो कोणी व्यक्ती, पण लक्षात घ्या, जो कोणी व्यक्ती त्या अंतःकरणामधलं पाप देवासमोर उघडं करतो, क्षमा मागतो,
त्याच्याच जीवनामध्ये प्रियांनो आरशासारखं प्रियांनो त्याचं अंतःकरण होतं आणि वचन प्रियांनो आल्यानंतर ते परावृत्तीत करतं प्रियांनो जीवन. रात्रीच्या वेळेला आकाशामध्ये काय दिसतं प्रियांनो? रात्रीच्या वेळेला आकाशात काय दिसतं? सूर्य दिसतो, तारे दिसतात, चंद्र दिसतो. पण तो चंद्र काय स्वतःचा लाईट देतो का? हां, कोणाचा लाईट देतो? तुम्ही जाऊन बघितलं? कुठून शिकलो आपण? नाही, पूर्वी लोक म्हणायचे नाही का, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काही लोक म्हणतात नाही चंद्र स्वतःचा लाईट देतो. आता शास्त्रज्ञांनी डोळे उघडलेत सगळ्यांचे, आहे का नाही? चंद्रावरती जो प्रकाश आहे, चंद्र ज्या वेळेला प्रियांनो आपल्याला रात्रीच्या वेळेला दिसतो, तो सूर्याकडून मिळालेला प्रकाश त्याच्यावर पडतो आणि ज्या भागामध्ये पृथ्वीवर अंधकार आहे तो चंद्र त्या ठिकाणी प्रियांनो त्याचा प्रकाश त्या ठिकाणी पाठवत असतो. पण तो त्याचा नाही आहे, तो सूर्याकडून प्रकाश मिळालेला परावृत्तीत करतो, फक्त स्वतः देत नाही. सूर्य स्वतःचा प्रकाश त्या ठिकाणी देत असतो, पण चंद्र जो आहे तो फक्त रिफ्लेक्शन. आपल्या बाईक्स जर तुम्ही बघितल्या, कार जर बघितल्या, तर प्रियांनो त्यामध्ये रात्रीच्या वेळेला रिफ्लेक्टर म्हणून लावलेलं असतं. तुमची गाडी बंद आहे, तुम्ही चालू केलेली नाही, चावी पण त्या ठिकाणी लावलेली नाही, लाईट लागलेला नाही आहे, पण अंधारामध्ये जर त्या ठिकाणी गाडी उभी आहे, तर सर्व कंपनीजनी काय केलेलं आहे, मागच्या बाजूला लाल रंगाचा रिफ्लेक्टर लावलेला आहे. म्हणजे काय की जर आपली गाडी, मग टू व्हीलर असू द्या, फोर व्हीलर असू द्या, ज्या वेळेला आपण अंधारामध्ये चालतो आणि आपल्या गाडीचा प्रकाश जर पुढे पडत असेल, तर समोरच्या गाडीवरती तो प्रकाश पडून आपल्याला परत चमकल्यासारखा दिसतो, की जसं काय त्या गाडीने स्वतःचा लाईट लावलेला आहे. तो खरं तर आपलाच लाईट असतो. तुम्ही जर तुमचा लाईट बंद केला ना, तर तुम्हाला ती गाडी दिसणार नाही आणि तो लाईटसुद्धा दिसणार नाही. तो लाईट तुमचाच असतो, परत एकदा त्या ठिकाणी आलेला असतो. त्याला म्हटलेलं आहे रिफ्लेक्टर. आज प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचा प्रकाश आपल्यावरती पाडल्यानंतर आपण रिफ्लेक्टरचं काम करतो प्रियांनो. लोकांना दिसतं, अरे याच्या जीवनामध्ये प्रकाश आहे, अरे हा ख्रिस्ती माणूस आहे. रिफ्लेक्टर वेगळ्या रीतीने दिसतो प्रियांनो. आज काय आपण ख्रिस्ती लोक खरंच रिफ्लेक्टर आहोत का? देवाच्या वचनाचा, देवाच्या प्रकाशाचा रिफ्लेक्टर आहोत? फक्त रिफ्लेक्ट करतो आपण, आपलं स्वतःचं शहाणपण नाही दाखवत प्रियांनो. रिफ्लेक्ट करतो तो, रिफ्लेक्ट. देवाची बुद्धी, देवाचं ज्ञान, देवाची पवित्रता, देवाचा चांगुलपणा, हा सगळा आपल्या जीवनामध्ये. पण फक्त एकच प्रॉब्लेम आहे, किंवा त्या माणसाने एकच गोष्ट करणं गरजेचं आहे. जीवनातला हा जो आरसा आहे, ज्याच्यावर धूळ बसलेली आहे, गंज चढलेला आहे, घाण झालेलं आहे पापामुळं, ते स्वच्छ असणं गरजेचं आहे, तरच ते रिफ्लेक्ट होणार आहे प्रियांनो. जर तो आरसा प्रियांनो धुळीने भरलेला आहे, त्याच्यावर काहीतरी डाग पडलेले आहेत, तर ते पुसून काढणं गरजेचं आहे, तरच ते वचन, तो प्रकाश रिफ्लेक्ट होणार आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी जगाचा प्रकाश, मीच जगाचा प्रकाश आहे. पण पुढे जाऊन प्रियांनो तो म्हणतो, तुम्ही जगाचे प्रकाश आहात. आणि तुम्ही जगाचे कोण आहात? मीठ सुद्धा आहात. तुम्हाला स्वतःला त्या ठिकाणी काही करायचं नाहीये, फक्त परावृत्तीत करायचं आहे. ख्रिसमस त्याच वेळेला होईल ज्या वेळेला देवाने दिलेला प्रकाश आपल्या जीवनातून इतरांना जर मार्गदर्शन मिळत असेल तर साजरा झाला प्रिया. नाहीतर आज रिफ्लेक्शन कोणाचं माहिती आहे का? नुसते चांगले कपडे, मिठाई, गिफ्ट, हे रिफ्लेक्शन जगातलं आहे आणि जगामध्ये सैतान आहे. त्याचं रिफ्लेक्शन आपण फार चांगल्या रीतीने करतो. आणि म्हणून प्रियांनो ही गोष्ट महत्त्वाची आहे. मत्ते शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 23 वचनामध्ये येशू ख्रिस्त काय म्हणतो बघा. मत्ते शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 23 वचन. कोणी मोठ्याने वाचेल?
येस. पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल. यास्तव तुझ्यातील प्रकाश जर अंधार असला तर तो अंधार केवढा. डोळा 22 वर्षात म्हटले, डोळा शरीराचा दिवा आहे. यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल. पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल. यास्तव तुझ्यातील प्रकाश जर अंधार असला तर तो अंधार केवढा. तुझ्यातला अंधार किंवा माणसाला तो म्हणत आहे की संपूर्ण शरीर हे अंधकारमय असेल तर दुसऱ्यांना प्रियांनो तो प्रकाश कधीही देऊ शकणार नाही. आज ख्रिसमसच्या दिवशी प्रियांनो तुम्हाला आणि मला ही फक्त महत्त्वाची गोष्ट करायची, रिफ्लेक्टर स्वच्छ करायचं आहे. काय करायचं आहे? रिफ्लेक्टर स्वच्छ करायचं आहे. तुम्हाला काही दुसरं करायची गरज नाही, तुम्हाला दुसरा रिफ्लेक्टर आणायची गरज नाही. देवाने त्याचा रिफ्लेक्टर आपल्यामध्ये बसवलेलाच आहे प्रियांनो. तो फक्त स्वच्छ करणं गरजेचं आहे. स्वच्छ करणं म्हणजे काय? पापांची क्षमा मागणं, व्यसनामधून निघून जाणं आणि देवाला वचन देणं, माझ्याकडून हे घडलं, 2023 प्रभू झालेलं आहे, संधी पुढं आहे. आज एक नवीन वर्षाची सुरुवात. वाट बघू नका प्रियांनो. काही लोक म्हणतील नाही अजून 5-6 दिवस जरा राहतो पापामध्ये, 1 तारखेपासून सोडून देऊ, आहे का नाही? मी पण बऱ्याच वेळेला साखरेबद्दल विचार करतो. असं साखर सोडून द्यायची. 1 आठवडा चांगलं जातं, 2 आठवडे चांगले जातं, सुरू होतं परत. आणि मग परत ती साखर वाढत जाते. परत मग आपण कधी कधी विचारतो नाही थोडंसं आता थांबवावं, बड्डे आला ना, बड्डे आता नवीन वर्ष सुरू झालं. वाट बघू नका प्रियांनो. हा प्रकाश आज आहे, उद्या असेलच असं नाही. दिवस फार भयंकर आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन, हे पहिलं आगमनच आपण साजरं करतोय प्रियांनो. त्याचं दुसरं आगमन आता होण्याची वेळ आलेली आहे. आता देवदूत प्रियांनो येऊन सांगणार नाहीत. त्याच्या पहिल्या आगमनाच्या वेळेला देवदूत येऊन सांगत होते. आता परमेश्वराने चिन्ह दाखवलेली आहेत, ती चिन्ह बघा आणि शाणे व्हा. तो म्हणतो माझं दुसरं आगमन आता लवकरच होणार आहे. आणि आज त्याची दुसऱ्या आगमनाची वेळ झालेली आहे. का म्हणतो आपण प्रियांनो? कारण पवित्र शास्त्रामध्ये त्याने जे काही सांगितलेलं आहे ते संपूर्ण रीतीने घडून झालेलं आहे प्रियांनो. तो कधीही येऊ शकतो खाली. तो आता इतका मोठा प्रकाश म्हणून प्रियांनो येणार आहे की जगातले विश्वास न ठेवणारे लोक झुरळासारखे प्रियांनो जळून जाणार आहेत. ते लपूसुद्धा शकणार नाहीत. त्यांचा नाश होणार आहे. एक लाईट आहे, मला वाटतं ज्यांच्याकडे घरी पाण्याचं फिल्टर आहे, लाईटवरती किती जणांचं पाण्याचं फिल्टर आहे लाईटवर चालणारं? त्याच्यामध्ये एक UV लाईट असतो नाही का? UV लाईट. तो लाईट काय करतो? कंपनीवाले येऊन सांगतात अहो ह्याच्यामध्ये UV लाईट आहे. म्हणजे काय? अल्ट्राव्हायलेट. काय करतो तो? पाण्यातले जे बारीक बारीक जंतू किटाणू फिल्टरमधून सुद्धा पुढे येतात. फिल्टरमध्ये तर घाण अडकते, पण पुढे आल्यानंतर त्या UV लाईटमध्ये जर लाईट पडला त्या पाण्यावर तर बारीक जे जीवाणू आहेत ते सगळे मरून जातात आणि स्वच्छ पाणी तुम्हाला बाहेर मिळतं. येशू ख्रिस्त प्रियांनो हा UV लाईट नाही आहे, त्याच्यापेक्षा भयंकर आहे. जर तो खाली उतरला, त्याचं दुसरं आगमन झालं तर विश्वासणाऱ्यांना प्रियांनो तो ताबडतोब घेणार आहे. त्यांना प्रियांनो ह्या जगातल्या भयंकर 7 वर्षाच्या काळामध्ये तो जाऊ देणार नाही. तो आधीच उचलून घेईल. पण मग नंतर प्रियांनो भयंकर काळ राहणार आहे. आज संधी साधून घ्या. आपल्याला माहीत नाही, त्याने टायमिंग दिलेलं नाही, त्याने वर्ष सांगितलं नाही. तो आजही येऊ शकतो, तो आत्ताही येऊ शकतो प्रियांनो. पण जर जगामध्ये तो प्रकाश म्हणून आलेला आहे तर त्या प्रकाशाला स्वीकारणं हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. परत एकदा त्याला गव्हाणीत प्रियांनो पाहू नका. त्याला आता गव्हाणीत खाली नाही
तो वर पहा प्रियांनो, तो कधी येऊ शकतो. त्याला वर पहा, तो प्रकाश म्हणून प्रियांनो आपल्या जीवनात रात्रीच्याच वेळेला येईल असं नाही, दिवसा पण येऊ शकतो प्रियांनो. प्रार्थना करूया आपण प्रियांनो की हा प्रकाश माझ्या जीवनामध्ये दे बापा. मी परत एकदा स्वीकारत आहे, मला सहाय्य कर. माझं पाप, माझे दोष, माझे अपराध, माझ्या चुका आज पुन्हा एकदा प्रभू तुझ्या समोर आम्ही कबूल करत आहोत. माझं व्यसन प्रभू मी सोडून देत आहे. माझ्या सर्व वाईट सवयी तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही देतो. प्रभू तुझ्या वचनाच्या प्रकाशामध्ये आम्हाला तू चालव. तो प्रकाश आमच्या जीवनातल्या सर्व इतर गोष्टी, कानाकोपऱ्यामध्ये लपून बसलेल्या गोष्टी आज सर्वत्र त्या बाहेर काढून फेकून देण्याचं आम्हाला तू सहाय्य कर. आपण सर्वजण प्रियानो ही प्रार्थना करूया आणि खऱ्या अंतःकरणातून आपण हा नाताळ, हा जन्मोत्सव, ख्रिस्ताचा जन्मोत्सव, ख्रिसमस आपण साजरा करूया. आपण थोडा वेळ शांत बसू आणि तो प्रकाश आपल्या अंतःकरणामध्ये आपण स्वीकारूया आणि प्रभूला आपण पश्चातापाची प्रार्थना देखील सादर करू. काही वेळ आपण शांत बसू आणि तो प्रकाश आपल्या अंतःकरणामध्ये घेऊ आपण. विश्वाच्या उत्पन्नकर्त्या थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो. तुझ्या वचनाच्या प्रकाशामध्ये आम्हाला प्रभू तू चालवत आहेस. होय प्रभू, वेगवेगळ्या रीतीने आम्ही सर्वजण हा ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करत असताना आम्ही स्वतःला पुन्हा एकदा तुझ्या पवित्र हातात देत आहोत. होय प्रभू, सर्व पाप, दोष आणि अपराध, आमच्या चुका, आमच्या वाईट सवयी सर्व काही तुला ठाऊक आहे. यावेळेला प्रभू तुझी ही प्रिय मंडळी तुझ्यासमोर आपल्या अंतःकरणामध्ये जे काही घाण आहे, जी काही वाईट गोष्ट आहे, ती सर्व प्रभू तुझ्यासमोर कबूल करत असताना तुझ्या पवित्र आत्म्याने प्रभू त्यांचं अंतःकरण प्रभू धुवून स्वच्छ करून तू पुन्हा एकदा त्यांचा राजा, स्वामी, त्यांचा देव म्हणून प्रभू तू विराजमान हो. अंतःकरणातून प्रभू ज्या प्रत्येकाने प्रार्थना केलेली आहे प्रभू, त्यांच्या प्रार्थनेकडे तुझं लक्ष असू दे. त्यांचा पश्चाताप तू पहा प्रभू, आणि खरोखर प्रभू नव्याने त्यांच्या जीवनामध्ये आज तुझा पुन्हा एकदा जन्म जो आहे तो त्यांच्या अंतःकरणात त्या ठिकाणी होण्यास तू मदत कर. होय प्रभू, तुला ते आपल्या अंतःकरणामध्ये साठवून ठेवतील आणि खरोखर तुला आपला राजा, आपला देव, सर्व निर्णय आणि सर्व जीवनातल्या प्रक्रियेमध्ये प्राधान्य ते तुला देतील असं कार्य तो करून घे. होय प्रभू, सैतानाचे सर्व जळते बाण त्यांच्यावर होत असताना त्यांचं रक्षण प्रभू तुझ्या आत्म्याने प्रभू तू करतच आहेस. आम्ही धन्यवाद देतो. तुझ्या वचनाच्या प्रकाशामध्ये त्यांना दर दिवशी आणि इथून पुढच्या आठवड्यात, इथून पुढच्या नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना देखील प्रभू तू विशेष मदत कर. होय प्रभू, एक यशस्वी, पवित्र, चांगलं आणि खरोखर प्रभू परमेश्वर सर्वांना आवडणारं आणि तुला प्रसन्न देणारं असं जीवन आम्हा प्रत्येकाला प्रभू तू पुन्हा एकदा दे. आम्ही कोणी प्रभू परमेश्वर जर परत एकदा या गोष्टींमध्ये प्रभू अडकलेले असतो तर प्रभू परमेश्वर त्यापासून सुटका देण्यास तूच प्रभू आमचा जो प्रकाश, आम्हाला सारणारा, आम्हाला सहाय्य करणारा आमचा देव आहे, याकडेच आम्ही लक्ष लावून मदत कर. आम्ही सर्व मान, सन्मान आणि गौरव आणि ह्या सर्व लहान थोरांना तुझ्या पवित्र हातात सादर करत येशूच्या नावात मागते म्हणून तू ऐक बापा. प्रभूची प्रार्थना म्हणूया प्रियांनो आपण. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर जसे आमच्या ऋणी असून सोडले
तसे तू आमच्यानी आम्हास सोड आणि आम्हास प्रेक्षित नकोस, तर आम्हास पटापास सोड, कारण की राज्य आणि सत्ता गौरव ही सर्व काळ तुझी सांग. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आणि विशेष करून त्याच्या प्रकाशात चालण्यास आज आणि पुढील नवीन वर्षामध्ये तुमच्याबरोबर सदा सर्व काळ असो.